झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यातील व्यापारी आजपासून संप मागे घेणार आहेत। शरद पवार आणि व्यापारी यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान हा निर्णय घेण्यात आला। 24 मे रोजी शरद पवार याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुद्धा करणार आहेत। दरम्यान व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे ठाणेकरांचे खूप हाल झाले होते। त्याबद्दल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मुकेश सावला यांनी झी मीडियाच्या मार्फत सर्व ठाणेकरांची जाहीर माफी मागितली आहे। तर दुसरीकडे मात्र एलबीटीच्या विरोधात असलेल्या पुण्याच्या व्यापाऱ्यांमध्ये मोठी फूट पडली आहे। पुणा मर्चंट चेंबर या बंदमधून बाहेर पडली आहे। पुणा मर्चंट चेंबर ही घाऊक व्यापाऱ्यांची पुण्यातील मोठी संघटना आहे। एलबीटी विरुद्ध बंद पुकारणाऱ्या पुणे व्यापारी महासंघातील पुणा मर्चंट्स चेंबर ही सर्वात मोठी व्यापारी संघटना बाहेर पडल्यामुळे एकूणच बंदला मोठा फटका बसलाय। पुणे मर्चंट चेंबर बंद पडून बाहेर पडल्यानं बंद पुकारणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा धक्का बसलाय। होलसेल व्यापाऱ्यांची दुकानं सुरू होणार असल्यानं छोटे व्यापारी देखील बंदमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे। मुख्य सचिवांनी 20 मुद्द्यांवरती आमचं आणि मुख्य सचिवांचं एकमत झालं। हे एकमत शिक्कामोर्तब होण्याकरता उद्या त्यांनी मुख्यमंत्र्यांवर बैठक लावलेली आहे। या बैठकीमध्ये ते शिक्कामोर्तब होणं नक्कीच होणार आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच एक व्यापाऱ्यांची पण याबद्दलची एक सकारात्मक भूमिका दाखवण्याच्या ह्याने आम्ही उद्या आमचा बंद मागे घेतलेला आहे। उद्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घ्यावा। तो न झाल्यास आम्ही परवापासून पुन्हा आंदोलनामध्ये जाऊ। झी 24 तास एक पाऊल पुढे।